तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मी कोमल गळवे स्वागत करते आपल्या नवीन चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल्स युनिक लाईफ. तर आज माझा खरंच मूड इतका खराब आहे, कारण झालेत माझ्यासोबत असं की ते सांगताना सुद्धा माझं म्हणजे मन इतकं हे होतंय ना, तरी पण मी सांगणार आहे तुम्हाला. कारण जसं की मी माझं डेली लाईफमधलं सगळं तुमच्यासोबत शेअर करते, तसंच हे दुःखसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण सगळं काय आपण आपलं चांगलंच का शेअर करावं, आपल्या चुकासुद्धा शेअर कराव्यात, आपलं दुःख पण शेअर करावं असं मला वाटतं, म्हणून मी शेअर करते. कारण किती तर असे यूट्यूबर्स आहेत जे त्यांच्या चुका लपवतात आणि त्यांचा चांगुलपणा फक्त यूट्यूबवर दाखवत असतात, पण मी तशी नाही. कारण माझ्यासोबत जे घडतंय ते मी सगळ्यांसोबत शेअर करत असते आणि माझ्या चुकासुद्धा मी शेअर करत असते नेहमी. त्यामुळे ह्या वेळेस पण माझ्याकडून मोठी चूक घडले, तेही तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला करते सुरुवात. आणि तुम्ही अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्यासोबत अशी चूक घडू नये. तर झालं माझ्यासोबत असं की एका महिन्यातच माझा चॅनल मोनोटाईज होण्यासाठी जो क्रायटेरिया असतो 1000 सबस्क्रायबरचा आणि 4000 वॉच अवरचा, तो पूर्ण झाला होता. त्यामुळे मी मोनोटाईजसाठी अप्लाय केलं 4 दिवसापूर्वी. तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये मी सांगितलंच होतं. पण आज त्यांच्याकडून रिप्लाय आला की तुमचा चॅनल इलिजिबल आहे मोनोटाईजसाठी, म्हणजे तुमचं चॅनल मोनोटाईज होऊ शकत नाही सध्या तरी. तर त्याचं कारण पण त्यांनी सांगितलं की तुमच्या चॅनलवर रिपिटेटिव्ह कंटेंटचा प्रॉब्लेम आहे. तर आता रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणजे काय, ह्याचा पण मोठा प्रश्न पडला. ह्याचा अभ्यास पण मी केला होता, कारण 4 दिवस चॅनल मोनोटाईज झाला नाही म्हणून मी टेन्शनमध्ये होते आणि मला वाटत होतं कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असणार, म्हणून 4 दिवस लागलेत. कारण जुन्या चॅनलला ना मला 24 तासाच्या आतमध्येच चॅनल मोनोटाईज झाला होता आणि ह्याला इतका वेळ का लागला म्हणून मला डाऊट आलता. तर मी दररोज यूट्यूबवर व्हिडिओ टेक्निकलचे सर्च करून बघत होते, रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणजे काय, रियूज कंटेंट म्हणजे काय. छानपैकी अभ्यास पण केला त्याचा आता. आणि रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणजे आता मी माझ्या चॅनलवर कोणतेच असे दुसऱ्याचे व्हिडिओ टाकले नाहीत किंवा असं कोणताही व्हिडिओ कम्युनिटीच्या विरोधात टाकला नाही, जेणेकरून यूट्यूब मला म्हणजे कायमचं डिमोनोटाईज करेल किंवा स्ट्राईक देईल. असं काही केलं नाही. त्यामुळे माझा चॅनल डिलीट वगैरे झाला नाही किंवा डिमोनोटाईज झाला नाही. इतकंच की रिपिटेटिव्ह कंटेंटमुळे आपल्या चॅनलला टायमिंग दिलाय 30 दिवसाचा. 30 दिवसानंतर मी रिअप्लाय करू शकते. सो इतकं काही टेन्शन नाही. पण हा प्रॉब्लेम कशामुळे आला तर तेही सांगते. पण मला वाईट इतकंच वाटतं की इतकी मेहनत केली होती मी, कारण दिवस रात्र मी यूट्यूबवर व्हिडिओ म्हणजे अपलोड करण्यासाठी मेहनत करत होती. माझी 2 मुलं मला किती दमवतात, किती मला मॅनेज करावं लागतं. घरातली सगळी कामं मला एकटीला करावी लागतात A to Z. आणि एका मुलाची काळजी घेणं किती अवघड आहे, तसंच 2 मुलांची सोबत काळजी घेणं हे खूप म्हणजे खूप अवघड आहे. आणि मी एकटी मॅनेज करत होते. त्यात माझी मुलं इतकी आगाऊ आहेत ना, 1 मिनिट नाही तर 1 सेकंद ते सुद्धा शांत बसत नाहीत. आता सध्या ते झोपलेत म्हणून मी शांतपणे व्हिडिओ बनवते, नाही तर तुम्ही डेली रुटीनच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघतच असता की मुलं कशी मागं असतात आणि किती दमवत असतात. तर इतकं सगळं मी मुलांना मॅनेज करून, घरचं काम करून मी दिवस रात्र चॅनलवर मेहनत करत होते. व्हिडिओ शूट करून रात्री 1-1 वाजेपर्यंत मी एडिट करायचे. दिवसा मग मी त्याला टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स, थंबनेल एडिट करून हे करायचे. तेव्हा कुठे मला हा दिवस बघायला मिळाला होता, पण त्यालाही कोणाची तर नजर लागली आणि चॅनलवर रिपिटेटिव्ह कंटेंट आला. पण आता मी ठरवलं आहे, म्हणजे पहिल्यांदा तर मी म्हटलं की चॅनल डिलीटच करू आता, कारण डोक्याला टेन्शन नको. आणि 1 महिना म्हणजे माझ्यासाठी खूप झाले. इतके दिवस कशी वाट बघायची. त्यामुळे मी असं म्हणलेलं, पण माझे हजबंड बोलले मला की 1 महिना तरी आहे, असं समज की अजून वॉच टाईमच कंप्लीट झाला नाही, अजून आपला चॅनल मोनोटाईजसाठी म्हणजे आपला जो क्रायटेरिया पूर्णच झाला नाही, आपल्याला अजून मोनोटाईज करण्यासाठी खूप मेहनत करायची, असं समजून तू चॅनलवर मेहनत कर. तुझं स्वप्न कधी ना कधी पूर्ण होईल आणि प्रामाणिकपणे जो काम करतो त्याचं स्वप्न तर नक्कीच पूर्ण होतं, असं मला बोलले. त्यामुळे मग मी व्हिडिओ म्हणजे चॅनल डिलीट नाही करायचं असं ठरवलं आणि रेग्युलर काम करायचं असं ठरवलं. नाहीतर मी अगोदर डिलीटच करणार होते चॅनल, पण माझ्या हजबंडने मला चांगलं समजावून सांगितलं. त्यानंतर कोणत्या चुकीमुळे झालं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर मी माझ्या व्हिडिओवर एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. फोटोवर असं कॅप्शन टाकलं होतं की माझ्या डिलिव्हरीमध्ये मला खूप त्रास झाला. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर खाली जो डाव्या कोपऱ्यात त्रिकोण दिसतोय त्यावर क्लिक करा, असं कॅप्शन टाकलं होतं. तर
ते यूट्यूबची टीम जी आहे ती म्हणते की तुम्ही व्हिडिओ कसेही टाकले तरी चालतात, बट तुम्ही व्हिडिओमध्ये फोटो टाकून त्याचा व्हिडिओ बनवू नका. म्हणजे फोटोचा व्हिडिओ यूट्यूबवर चालत नाही आणि तुम्ही व्हिडिओ टाकला तर चालतं. मग माझी इथेच चूक झाली की मी फोटोवर कॅप्शन टाकून व्हिडिओ टाकला. तर असं करायला नाही पाहिजे होतं, हे मला आत्ता समजलं. कारण आधीच्या चॅनलवर पण मी असेच व्हिडिओ टाकले आणि अजूनही टाकते, फोटोवर कॅप्शन टाकून व्हिडिओ बनवते. पण त्या चॅनलवर मला अजिबात प्रॉब्लेम आला नव्हता आणि मोनोटायझ होताना सुद्धा सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ माझा तोच होता, फोटोवाला. पण आता माझ्या चॅनलला मोनोटाईज होऊन फार दिवस झाले, कमीत कमी 6 ते 7 महिने झाले असतील. पण आय थिंक आता नवीन पॉलिसी आली की काय, आता खूप स्ट्रिक्टली चेक केला माझा चॅनल आणि हा प्रॉब्लेम त्यांनी मला सांगितला. सो मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही, त्यामुळे मी सगळे तसले व्हिडिओ डिलीट केलेत माझ्या चॅनलवरचे. आणि तो डिलिव्हरीचा जो लॉंग व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधूनच मला 6,500 तासाचा वॉच टाईम मिळालेला आहे फ्रेंड्स. 6.5 तास इज नॉट जोक बरं का. 6,500 तास म्हणजे कमी नाहीत. हे एका यूट्यूबरलाच माहीत की एवढं कमवण्यासाठी किती मेहनत करावी लागते. आणि आता म्हणजे अनफॉर्च्युनेटली मला तो सुद्धा व्हिडिओ डिलीट करावा लागणार आणि मी तो सुद्धा व्हिडिओ डिलीट करायला तयार आहे. कारण माझं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मला हे करावंच लागेल. ते म्हणतात ना, काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं, तसं झालंय माझं. आता मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सगळं मला गमवावं लागणार आणि मला शून्यातून नव्याने सुरुवात करावी लागेल. आता तो व्हिडिओ डिलीट केल्यावर माझा वॉच टाईम पूर्ण 0 होणार, कारण त्याच व्हिडिओमुळे माझा इतका सगळा वॉच टाईम वाढलेला. सो आता मला चॅनल मोनोटाईज करण्यासाठी खूप वेळ लागणार. 1 महिन्यात तर माझा चॅनल मोनोटाईज होणार नाही. सो त्यासाठी मी आता दररोज माझ्या चॅनलवर प्रामाणिकपणे काम करणार आणि केव्हाही मोनोटाईज होऊ द्या, त्याचं मला टेन्शन नाही. बट माझा चॅनल कधी नका होईना मोनोटाईज व्हावा इतकीच अपेक्षा आहे. लवकर व्हावा असं नाही वाटत मला. आणि मी दररोज माझं काम चालू ठेवणार आहे. फक्त तुमचा सपोर्ट हवा. आणि तुमचा जर चॅनल असेल तर अशी चूक तुम्ही करू नका, इतकंच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. त्यामुळे मी व्हिडिओ बनवला. आणि तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि सपोर्ट करा फ्रेंड. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा. बाय.